There are two types of sources are available in the electrical circuit. First is a current source, second one is a voltage source. Okay, first is a current source, second one is a voltage source. Current source and second is a voltage source. Voltage source. Okay, current sources are also divided into two types: AC current source and DC current source. Same like that, voltage source also divided into two types. First is the AC source, second one is a DC source. Okay. Again, this AC and DC again divided into two separate types. First is a practical AC source, practical, and second one is a ideal. Okay. Same DC again divided into two types, practical and ideal. Practical and ideal. Again, this is divided into two types, practical and ideal. Practical and ideal. That means basic types of current sources are practical current source and ideal current source. Practical voltage source and ideal voltage source. Okay. Then what is the meaning of practical and ideal, or what is the main difference between practical source and ideal source? Now let's see what is the practical source and ideal source. Practical source and ideal source. First of all, we see about the DC. DC current source and voltage source. Current source and voltage source. Then how to denote the current source? Current source कसा denote करतो आपण? तो only असा capital A दाखवलेला असतो. This called as a current source. काय म्हणतो आपण त्याला? Current source म्हणतो. तेच voltage source कसा दाखवतो आपण? voltage source ला आपण काय दाखवतो? Battery symbol दाखवत असतो. किंवा मग काय दाखवत असतो आपण? V. पण जनरली V दाखवत नाही, तर काय दाखवतो आपण जनरली? बॅटरी सिम्बॉल दाखवतो आपण, राईट? पॉझिटिव्ह निगेटिव्ह किंवा असा V पद्धतीने काय असतो? व्होल्टेज सोर्स होत असतो. काय होत असतो? तो व्होल्टेज सोर्स. आणि ते काय फक्त दाखवायचं आपल्याला? कॅपिटल ए युनिट फॉर करंट इज एम्पियर. एम्पियरचा ए दाखवतो, आय दाखवत नाही. आपण काय दाखवत असतो? ए दाखवत असतो. ओके. आता करंट सोर्स. आता जो करंट सोर्स असतो, या करंट सोर्सच्या पॅरलल मध्ये नेहमी रेजिस्टन्स प्रेझेंट असतो. ओके. पॅरलल मध्ये काय असतो नेहमीच्या? प्रेझेन्स हा रेजिस्टन्स असतो. इट इज कॉल्ड एज इंटरनल रेजिस्टन्स. काय म्हणतो आपण त्याला? इंटरनल रेजिस्टन्स. आणि जो व्होल्टेज सोर्स असतो याच्या नेहमी सिरीज मध्ये एक रेजिस्टन्स प्रेझेंट असतो. इट इज कॉल्ड एज इंटरनल रेजिस्टन्स. ड्यू टू दिस इंटरनल रेजिस्टन्स there is a difference between generated voltage and terminal voltage. Suppose हा voltage source आहे आपला एक, हा एक voltage source आहे. आता हा जो voltage source आहे, या source voltage ची जी व्हॅल्यू आहे, it is called as the generated voltage or source voltage. त्याला काय म्हणतो आपण? source voltage किंवा generated voltage. आणि त्याचे जे दोन टर्मिनल्स बाहेर आलेले असतात, त्या टर्मिनल्स वरती जे व्होल्टेज मिळते, it is called as a terminal voltage. त्याला काय म्हणतो आपण? टर्मिनल व्होल्टेज म्हणतो. आता suppose the source voltage it is denoted as Vs and the terminal voltage is denoted as Vt. In case of ideal voltage source, in case of ideal voltage source, source voltage is always equal to the terminal voltage. Okay. In case of ideal voltage source, टर्मिनल व्होल्टेजला किती व्होल्टेज मिळतं? जेवढं सोर्सने जनरेट केलेलं आहे तेवढंच व्होल्टेज कुठे मिळतं? टर्मिनल्स वरती मिळतं. बट इन केस ऑफ अ प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स, जे प्रॅक्टिकल टाइपचे व्होल्टेज सोर्स असतात, त्याच्यामध्ये काय होतं? जे सोर्स व्होल्टेज आहे त्याच्यापेक्षा थोडंसं कमी व्होल्टेज कुठे मिळतं? टर्मिनल्स वरती मिळतं. म्हणजे सोर्स व्होल्टेज इज ग्रेटर दॅन टर्मिनल व्होल्टेज. कशामुळे होतं? ड्यू टू द इंटरनल रेजिस्टन्स. कशामुळे होत असतं? इंटरनल रेजिस्टन्स मुळे होतं. म्हणजेच काय होतं इथे बघा, हा सोर्स व्होल्टेज आहे, त्यानंतर इट इज Vs, सोर्स व्होल्टेज Vs, आणि इथे जो टर्मिनल व्होल्टेज आहे Vt, इथे जे टर्मिनल व्होल्टेज आहे इथे काय होतं? Vs इज ऑलवेज ग्रेटर दॅन Vt. काय असतं? Vs इज ऑलवेज ग्रेटर दॅन Vt. काय कशामुळे होतं हे? ड्यू टू द इंटरनल रेजिस्टन्स Rs. इट इज कॉल्ड एज Rs. हा जो Rs असतो हा नेहमी सर्किट मध्ये प्रेझेंट असतो. म्हणजेच काय लक्षात ठेवायचं? एव्हरी व्होल्टेज सोर्स इज अ प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स. प्रत्येक सोर्स असतो तो कसा असतो? प्रॅक्टिकलच असतो.
ज्यामध्ये थोड्या अमाऊंट मध्ये का होईना रेजिस्टन्स कसा असतो, प्रेझेंट असतो. आणि त्या इंटरनल रेजिस्टन्स मुळे काय होतं, जे सोर्स व्होल्टेज आहे त्या सोर्स व्होल्टेजचा ड्रॉप होतो. लक्षात, सोर्स व्होल्टेजचा काय होत असतो, नेहमी ड्रॉप होत असतो. जे व्होल्टेज पुढे जातं ते टर्मिनल्स मध्ये मिळतं, तर आपण टर्मिनल व्होल्टेज काय म्हणतो आपण त्याला, टर्मिनल व्होल्टेज. म्हणजे टर्मिनल व्होल्टेजचा ड्रॉप कोणामुळे होतोय, तर इंटरनल रेजिस्टन्स मुळे होत असतो. कोणामुळे असतो, इंटरनल रेजिस्टन्स. आता मेन डिफरन्स काय लक्षात ठेवायचा आपल्याला, मेन डिफरन्स काय लक्षात ठेवायचा आहे, इन केस ऑफ आयडियल व्होल्टेज सोर्स, source voltage is always equals to the terminal voltage. In case of ideal voltage source, there is no any internal resistance is present. लक्षात, त्यामध्ये इंटरनल रेजिस्टन्स प्रेझेंट नसतो. कशामध्ये, इन केस ऑफ आयडीएल. कशामध्ये, आयडीएल काय कंडिशन असेल तिथे, Vs इक्वल्स टू Vt, Rs इज ऑलवेज इक्वल्स टू 0. लक्षात, Rs इज ऑलवेज इक्वल्स टू 0. इथे Rs कसा असतो मग, इट इज ऑलवेज इन्फिनिटी. सांगता येत नाही कितपर्यंत असेल तो, किंवा काय व्हॅल्यू असेल त्याची सांगता येत नाही, बट इट इज प्रेझेंट. तो कसा असतो तिथे, प्रेझेंट असतोच. लक्षात, कशामध्ये, practical voltage source. Okay, that means ideal voltage source is only theoretical concept. The practical concept of source is voltage source with internal resistance. तर टर्मिनल म्हणजे काय असतं, सपोज इथे जी व्होल्टेज आहे, जी सॉकेट आहे, त्या सॉकेटला जे व्होल्टेज आहे ते इज सोर्स व्होल्टेज. त्या पिन मधून मी फॅन पर्यंत जे व्होल्टेज घेतले किंवा जे कनेक्शन घेतले, फॅनच्या टर्मिनल्स वरती जे व्होल्टेज मिळेल मला, ते असेल तुमचं प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स, किंवा सॉरी ते असेल तुमचं टर्मिनल व्होल्टेज. कोणतं असेल ते टर्मिनल. हा जो कंडक्टर आहे, हा कंडक्टर सुद्धा काहीतरी रेजिस्टन्स ऑफर करतोच. आपल्याला माहिती आहे, डोपिंग करावंच लागतं आपल्याला. विदाउट डोपिंग इलेक्ट्रिसिटी फ्लो होते का, नाही. डोपिंग शिवाय इलेक्ट्रिसिटी फ्लो होत नाही. तसंच कंडक्टरचं पण आहे, कंडक्टर मध्ये थोड्या तरी अमाऊंट मध्ये इम्प्युरिटीज प्रेझेंट असतातच. कोणताही कंडक्टर घेऊन या तुम्ही, कोणताही कंडक्टर जरी आणला आपण, तरी प्रत्येक कंडक्टर मध्ये थोड्या अमाऊंट मध्ये इम्प्युरिटीज प्रेझेंट असतात. त्या इम्प्युरिटीजलाच काय म्हणतो आपण, इंटरनल रेजिस्टन्स. त्या इम्प्युरिटीजच त्या करंटला किंवा व्होल्टेजला काय करतात, अपोज करतात. काय करतात, अपोज करतात. त्या अपोजिशन मुळे काय होतं मग, व्होल्टेजचा ड्रॉप होतो. व्होल्टेजचा ड्रॉप होतो, त्यामुळे सोर्स व्होल्टेज ग्रेटर दॅन टर्मिनल. हे कन्सेप्ट कळालं का सगळ्यांना, कळालं कन्सेप्ट. म्हणजे ना, व्होल्टेज सोर्सच्या कन्सर्न मध्ये, तसंच करंट सोर्सच्या कन्सर्न मध्ये पण काहीतरी असणार. मग करंट सोर्सच्या कन्सर्न मध्ये काय होतं, त्या करंट सोर्स मध्ये काय होतं की हा जो इंटरनल रेजिस्टन्स आहे, हा नेहमी त्या सोर्सच्या पॅरलल मध्ये प्रेझेंट असतो. कुठे प्रेझेंट असतो, नेहमी तो पॅरलल मध्ये प्रेझेंट असतो. दिस इंटरनल रेजिस्टन्स इज कॉल्ड एज RSH, शंट कनेक्टेड रेजिस्टन्स. शंट मीन्स पॅरलल, पॅरलल कनेक्टेड रेजिस्टन्स. जो करंट सोर्स आहे, हा करंट सोर्स असा दाखवतो आपण. देन इन केस ऑफ आयडियल, इन केस ऑफ आयडियल काय होतं, आयडियल मध्ये, आयडियल मध्ये काय होतं, IS इज इक्वल्स टू IT. Okay, IS equals to IT. But in case of practical, practical मध्ये काय होतं, प्रॅक्टिकल मध्ये काय होतं, the internal resistance always present in the shunt means parallel, RSH. That means current get divided. काय होतं इथे, करंट डिवाइड होतो. ISH करंट इकडे जातो आणि उरलेला करंट काय होतो, पुढचे टर्मिनल. लक्षात, म्हणजेच काय झालं, इथे करंट डिवाइड झालंय. करंटची व्हॅल्यू काय झाली, दोन सेक्शन मध्ये डिवाइड झालेली. कशामुळे, तर या RSH मुळे. कशामुळे, शंट कनेक्टेड रेजिस्टन्स मुळे. त्यामुळे टर्मिनलचा जो करंट आहे, हा करंट नेहमी कमी असतो कोणापेक्षा, सोर्स पेक्षा. कोणापेक्षा, सोर्स पेक्षा. ते कशामध्ये होतं, प्रॅक्टिकल करंट सोर्स मध्ये होतं. आणि ते कशामध्ये होतं, आयडियल करंट सोर्स मध्ये होतं. डिफरन्स कळाला आहे का दोघांमधला. करंट सोर्स मध्ये नेहमी काय असतो, पॅरलल मध्ये इंटरनल रेजिस्टन्स प्रेझेंट असतो. तर व्होल्टेज सोर्स मध्ये तो नेहमी सिरीज मध्ये प्रेझेंट असणार. कुठे प्रेझेंट असणार आहे, तो नेहमी सिरीज मध्ये प्रेझेंट असणार आहे. आपल्याला त्याच्यावरती न्यूमरिकल्स येतात.
सोर्स ट्रान्सफॉर्मेशन न्यूमेरिकल्स म्हणतात काय म्हणतो आपण सोर्स ट्रान्सफॉर्मेशन. तुमचे सोर्स ट्रान्सफॉर्मेशन मध्ये काय होतं काही न्यूमेरिकल्स इतके कॉम्प्लिकेटेड असतात त्याच्यामध्ये करंट सोर्स दिलेला असतो तर आपल्याला सॉल्व्ह करताना ते व्होल्टेज मध्ये कन्वर्ट करावं लागतं. त्यावेळेस आपण काय करतो करंटला व्होल्टेज मध्ये कन्वर्ट करतो विच कॉल्ड एज सोर्स ट्रान्सफॉर्मेशन. लक्षात आपण जिथे न्यूमेरिकल्स दिलेले असतात वरती दिलेलं असतं solve the following circuit by using source transformation method. आपल्याला ते अनालिसिस करावं लागतं की दिलेला करंट आहे तुम्ही त्याला व्होल्टेज मध्ये करायचं दिलेला व्होल्टेज असेल तर त्याला करंट मध्ये कन्वर्ट करायचं ठीक आहे. पण नेहमी करंट सोर्स आहे कशावर ठरवायचं तर हे असं कॉम्बिनेशन दिलेलं असेल तर समजायचं तो काय असतो करंट सोर्स तरच त्याला ट्रान्सफॉर्म करता येईल आपल्याला ही कंडिशन लक्षात ठेवायची. आणि असं कॉम्बिनेशन दिलेलं असेल तरच तो व्होल्टेज सोर्स कन्सिडर करायचा आणि पुढे ऑपरेट करायचं त्याला. आले लक्षात सोर्सेस कळाले का हे दोन इम्पॉर्टंट सोर्सेस आहेत त्याच्यामध्ये डीसी मध्ये. तर एसी मध्ये फक्त एक चेंज होतो व्होल्टेज मध्ये आपण काय देतो एसी सोर्स मध्ये एसीचा सिम्बॉल यूज करत असतो एसी साठी. लक्षात एसी मध्ये काय करतो आपण एसीचा सिम्बॉल यूज करतो करंट सोर्सचा सिम्बॉल ॲज इट इज राहतो त्यामध्ये चेंज होत नाही. पण डीसीच्या मध्ये आणि एसी मध्ये फक्त व्होल्टेज सोर्स मध्ये आपण काय करत असतो चेंज करत असतो. हे लक्षात आले. राईट डाऊन सोर्सेस सोर्सेस फॉर फॉर ऑपरेशन ऑफ for operation of all the electrical or electronic circuit or the electrical or electronic circuit a source of energy or power the source of energy or power is essential source of energy or power is essential. These sources are basically classified into two categories. Basically classified into two categories. Basically classified into two categories. First, first voltage source. First voltage source, and second current source. First voltage source and second current source. Voltage source and current source. Symbols for voltage source. Symbols for voltage source. हा एक सिम्बॉल काढायचा हा एक सिम्बॉल काढायचा त्यानंतर तो V चा एक सिम्बॉल काढायचा हा एक सिम्बॉल तीनच करा आहे ते VS V2 वगैरे ते लिहून. They are the general symbols of voltage source. Then symbol for current source. A symbol करायचा current source चा. I दाखवायचा किंवा I च्या इथे arrow द्यायचा समजा वरती.
हो आहेत ना. 3 स्टेप्स मध्ये ते ओम्स लॉच वापरतो जनरली आपण तिथे. करंट आणि करंट टू व्होल्टेज दोघांनाही ओम्स लॉ वापरायचा. हा दोन्ही पण करावं लागतं. हो पण ते झालं. सिम्बॉल्स काढले. मग एक लक्ष द्या काय होतं. सपोज एकदम व्होल्टेज सोर्स घेतलेला आहे आपण. हे जर व्होल्टेज सोर्स घेतलेला आहे, सपोज हा व्होल्टेज सोर्स घेतलाय. आता हा जो व्होल्टेज सोर्स असतो त्या व्होल्टेज सोर्सला टर्मिनल्स वरती काय कनेक्ट करत असतो आपण नेहमी. तर टर्मिनल्स वरती कनेक्ट करत असतो लोड. काय कनेक्ट करत असतो नेहमी आपण टर्मिनल्स वरती लोड कनेक्ट करत असतो. आता हा जो लोड असतो इलेक्ट्रिकल लोड इलेक्ट्रिकल लोड. देर आर 3 टाइप्स ऑफ इलेक्ट्रिकल लोड्स आर प्रेझेंट. फर्स्ट इज द रेजिस्टिव्ह लोड. First is the resistive load. Second one is a inductive load. Inductive load, and third one is a capacitive load. जेवढे इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस आहेत आपल्याला माहिती असलेले, जेवढे इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस आहेत ते सगळे इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस ते तिघांपैकी एका टाईपचे असतात. आलं लक्षात. ते 3 पैकीच कोणत्या तरी एका टाईपचे लोड ते असतात. ज्या लोडमध्ये तांब्याची वायर असते, इंग्लिश मध्ये कॉपर कॉईल. लक्षात. त्याच्यामध्ये कॉपर कॉईल और अल्युमिनियम कॉईल, दोन्हीपैकी कोणती कॉईल ज्या कोणत्या लोड मध्ये असेल, दिस लोड इज कॉल्ड इंडक्टिव्ह लोड. त्या लोडला काय म्हणायचं, इंडक्टिव्ह लोड. डिनोटेड बाय एल. कशा डिनोट करतो आपण त्याला, एल ने डिनोट करतो. त्यानंतर ज्या लोड मध्ये तांब्याची वायर नसते, ज्यामध्ये काय असते, एखादी रेजिस्टन्स कॉईल किंवा रेजिस्टिव्ह कॉईल यूज केलेली असते. ज्या लोड मध्ये रेजिस्टिव्ह कॉईल यूज केलेली असते आणि ज्याचा पॉवर फॅक्टर हा युनिटी असतो, 1 पॉवर फॅक्टर ज्याचा असतो, त्या लोडला म्हणतो आपण रेजिस्टिव्ह लोड. त्या लोडला काय म्हणतो आपण, रेजिस्टिव्ह लोड म्हणतो. आणि कॅपॅसिटिव्ह लोड हा स्पेशल टाइप ऑफ लोड आहे की जो आपल्या घरगुती कामासाठी किंवा इंडस्ट्रियल पर्पज साठी वापरत नाही. दिस लोड इज ओनली यूज टू इम्प्रूव्ह द पॉवर फॅक्टर. लोड इंडक्टिव्ह जास्त झालेला असेल तर तो पॉवर फॅक्टर काय तो लॅगिंग मध्ये जात असतो. आपल्याला बघायचं पुढे लॅगिंग काय लिडिंग काय. पण हा लॅगिंग पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करण्यासाठीच फक्त हा कॅपॅसिटर लोड यूज करत असतात. जनरली हा सबस्टेशन मध्ये यूज केला जातो. लोड यूज केला जातो सबस्टेशन. म्हणजे प्रॅक्टिकल पर्पज साठी किंवा कमर्शियल यूज साठी आपल्याला 2च टाईपचे लोड्स अवेलेबल आहेत. फॅन, मोटर, कूलर, एसी, ऑल दीज आर द इंडक्टिव्ह लोड्स. लक्षात. मोटर मध्ये वाइंडिंग असते, फॅन मध्ये वाइंडिंग असते, कूलर मध्ये आहे, एसी मध्ये आहे एक प्रकारची वाइंडिंग. हे सगळे काय झाल्या, सगळे झाले इंडक्टिव्ह लोड्स. किंवा जुन्या काळामध्ये जे ट्यूबलाइट्स होत्या त्याच्यामध्ये चोक वापरला जायचा, तर चोक पण काय झाला, इंडक्टिव्ह लोड. ट्रान्सफॉर्मर जो आहे तो ट्रान्सफॉर्मर पण काय झाला, इंडक्टिव्ह लोड. त्याच्यामध्ये पण वाइंडिंग आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये वाइंडिंग येईल डोळे झाकून त्याला काय म्हणायचं, इंडक्टिव्ह लोड म्हणायचं. आणि कॅपॅसिटर लोड त्याच्यामध्ये रेजिस्टन्स कॉईल असेल, त्याच्यामध्ये आपण टेम्परेचर ऍप्लिकेशन यूज करणार आहे, ते सगळे झाले इंडक्टिव्ह लोड. इनकंडेन्सेट बल्ब जो असतो आपला तो काय झाला, रेजिस्टिव्ह लोड झाला. हा एलईडी बल्ब तो पण काय झाला, रेजिस्टिव्ह लोड झाला. पाणी तापवण्याचा जो रॉड असतो, हीटर कॉईल म्हणतो आपण त्याला, तो पण काय रेजिस्टिव्ह लोड आहे. त्याच्यामध्ये कॉईल आहे, पण ती कॉईल कोणती आहे, रेजिस्टिव्ह कॉईल आहे. कोणती कॉईल आहे, रेजिस्टिव्ह. त्याच्यामध्ये काय करतो आपण, रेजिस्टन्स वाढतं, पाणी तापलं जातं. ओव्हन पण जो आहे इलेक्ट्रिक ओव्हन तो पण काय रजिस्टिव्ह, तो पण काय रजिस्टिव्ह लोड. जेवढे टेम्परेचर ऍप्लिकेशन्स आहेत किंवा जे बल्ब सारखे ऍप्लिकेशन्स आहेत ज्याच्यामध्ये रजिस्टिव्ह कॉईल वापरले जाते ते सगळे झाले रजिस्टिव्ह लोड्स. काय झाले ते सगळे रजिस्टिव्ह लोड्स. असे 2 टाईपचे काय असतात नेहमी लोड्स प्रेझेंट असतात. आता सपोज या व्होल्टेज सोर्सला जर आपण काय कनेक्ट केलेला असेल, लोड कनेक्ट केलेला असेल, सपोज आम्ही आर एल रेजिस्टिव्ह लोड कनेक्ट केलेला आहे आपण. जर लोड इन्क्रीज झाला तर व्होल्टेज मध्ये काय होत असतो, नेहमी ड्रॉप होत असतो. काय होत असतो, नेहमी व्होल्टेज मध्ये ड्रॉप होत असतो. त्याच्यामुळे इंटरनल रेजिस्टन्स मुळे. मग व्ही एल व्ही एस इक्वल्स टू व्ही एल जर असेल, व्होल्टेज मध्ये ड्रॉप होत नसेल, तरीही त्या लोडला आपण काय म्हणत असतो, आयडियल व्होल्टेज सोर्स. काय म्हणतो असतो आपण त्याला, आयडियल व्होल्टेज सोर्स. म्हणजे लोड कनेक्ट केलेला आहे तर त्या लोडच्या अक्रॉस जर व्होल्टेज घेतलं व्हीएल, लोड अक्रॉस लोडला काय म्हणतो आपण, व्हीएल म्हणून. ते जरी व्होल्टेज घेतलं ते जर इक्वल येत असेल सोर्सच्या, तरीही त्याला काय म्हणणार आपण,
आयडियल सोर्सेस म्हणतात. काय म्हणतात आपण त्याला? आयडियल सोर्सेस म्हणतात. जर तो लोड काय होत असेल, लोड व्होल्टेजमुळे लोड व्होल्टेज काय होत असेल, डिक्रीज होत असेल, काय होत असेल, डिक्रीज होत असेल, त्याच्यापेक्षा तो काय असेल, कमी असेल, तर अशाला म्हणतो आपण प्रॅक्टिकल. काय म्हणतो आपण त्याला? प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स. काय म्हणतो आपण त्याला? प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स. सिम्बॉल्स ड्रॉ केले. नेक्स्ट हेडिंग मध्ये द्या आयडियल व्होल्टेज सोर्स. आयडियल व्होल्टेज सोर्स. आयडियल व्होल्टेज सोर्स. आता तो सेपरेट सिम्बॉल करायचा असा चा पुढं सिम्बॉल करायचा. लोड कनेक्ट करायचा नाही, डॉटेड लाइन मध्ये कनेक्ट करायचा. Right now, if the source voltage, if the source voltage is equals to the terminal voltage, if the source voltage is equals to the terminal voltage due to absence of internal resistance, due to absence of internal resistance, internal resistance, where Vs equals to Vt, Vs equals to Vt equals to VL, equals to VL, then this type of source is called as ideal voltage source. This type of source is called as ideal voltage source. Ideal voltage source. The next heading, practical voltage source. Practical voltage source. RS. RS. दाखवलंय. परंतु यामध्ये काय होतं, काय करतोय आपण इथे, लोड जिथे लोड आहे, लोड रेजिस्टन्स कनेक्ट केलेला नाही आपण त्याला, पण तरीही काय झालेलं आहे, तिथे इंटरनल रेजिस्टन्स प्रेझेंट आहे, म्हणजे टर्मिनल व्होल्टेज ऑब्विसली काय होणार आहे, कमी येणार आहे, व्होल्टेज ड्रॉप. इथे काय होणार, व्होल्टेजचा ड्रॉप होणार आहे. मग काय होतं इथे, सपोज इथे व्होल्टेज आहे, इथे काय काय होतं डीसी मध्ये, जिथे सोर्स व्होल्टेज आहे तिथे जसं तुम्ही लोड इन्क्रीज करताय तरीही सोर्स व्होल्टेज कसं आहे, कॉन्स्टंट असतं. काय असतं, सोर्स व्होल्टेज कॉन्स्टंट, म्हणजे ड्रॉप होतो का तिथे, ड्रॉप होत नाही. बट इन केस ऑफ आयडियल प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स, प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स म्हणजे काय होतं, हा आयडियल व्होल्टेजचा ग्राफ आपला, प्रॅक्टिकल मध्ये काय होतं, जसं जसं लोड कनेक्ट करतो आपण, लोड कनेक्ट झाल्यानंतर ड्यू टू द इंटरनल व्होल्टेज ड्रॉप काय होतं, जे लोड व्होल्टेज आहे ते स्लाइडली लेस असते. लक्षात, हा काय असेल आपला VL असेल आणि हा काय असेल, लक्षात, स्लाइडली काय असतं, लेस असतं. त्याच्यामुळे कमी झालं हे व्होल्टेज ड्रॉप ड्यू टू द इंटरनल रेजिस्टन्स. त्याच्यामुळे काय झालं, तो इंटरनल रेजिस्टन्स व्होल्टेज काय होतं, तिथे ड्रॉप होतो. कशामध्ये होतं हे, प्रॅक्टिकल मध्ये होतं. कशामध्ये होतं, प्रॅक्टिकल मध्ये होतं. ओके, राईट नाउ in this type of source, VT काय, terminal voltage, VT means terminal. In case of practical voltage source,
In case of practical voltage source, the source voltage is slightly greater than terminal voltage terminal voltage, due to the due to the internal resistance present due to the internal resistance present internal resistance present inside the source inside the source inside the source. The internal resistance is denoted by the internal resistance is denoted by what's the denote करना internal resistance RS. Internal resistance is denoted by RS RS, which which responsible responsible for the voltage drop, which responsible for the voltage drop, which is responsible for the voltage drop. लक्षात आले? Then ideal current source. लवकर जायचंय का? Ideal current source. Ideal current source. आता या आयडियल करंट सोर्स म्हणजे काय असणार आहे? तर जो शंट कनेक्टेड रेजिस्टन्स असेल तो कसा असतो? झिरो असतो. तो कनेक्टेड असतो काय ते? लाईन, राईट? म्हणजेच काय? हा करंट सोर्स सिम्बॉल काय आहे? हा करंट सोर्स टर्मिनल. Right now, in case of ideal current source, in case of ideal current source, the source current is equals to the source current is equals to the source current is equals to the load current, that is is equals to is equals to next line, with increasing load the load current remain constant with the source current remain constant with the source current. With the source current. Okay. Symbol draw केला हा. Next we have practical current source. Practical current source. In the practical current source having infinite internal shunt resistance, having infinite internal shunt resistance,
infinite shunt resistance. Next line. When load RL is connect, when load RL is connect, the load current IL, the load current IL starts flowing to it, starts flowing to it due to the presence of due to the presence of shunt resistance, due to the presence of shunt resistance, bracket मध्ये आहे internal, bracket मध्ये आहे internal, the source current IL, the source current IL get divide and IL becomes IL equals to RS minus ISH. मला काही विषय काय ते दाखवतो. Okay, it is your source voltage IS, right? Then in case of practical current source, there is a internal resistance. This called as RSH. Okay, when we connect the load RL, then current I starts flowing through source, right? It is your source current, total source current IS. Due to the internal resistance or due to this branch, this source current get divided, right? This source current get divided. This source current is called as a ISH. This source current, this divided current or shunt connected resistance is called as a ISH, and remaining current starts flowing through the load. This current is called as a IL, right? काय झाले त्या शंट करंटमुळे इंटरनल रेजिस्टन्स मुळे काय झाले जो सोर्स वोल्ट करंट होता आपला तो सोर्स करंट काय झालाय डिवाइड झाला. सोर्स करंट काय झालाय डिवाइड झालाय. मग सोर्स करंट डिवाइड होतोय म्हणजेच काय झालं तर आय एस इक्वल्स टू काय असेल मग आय एस एच प्लस आय एल, right? ISH plus IL. Then what is the value of load current IL? What is the value of load current IL? IS minus ISH is your load current value. Okay. Every practical source, प्रत्येक practical source मध्ये आपल्याला हीच व्हॅल्यू मिळते. लक्षात कारण तिथे नेहमी शंट कनेक्टेड करंट सोर्स, शंट कनेक्टेड लो रेजिस्टन्स, शंट कनेक्टेड रेजिस्टन्स कसा असतो प्रेझेंट असतो. आणि हा जो शंट कनेक्टेड रेजिस्टन्स आहे इट इज इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सोर्स. तो सोर्सचा इंटरनल रेजिस्टन्सच आहे, त्यामुळे तो तुम्हाला वेगळा करता येत नाही. तो नेहमी कसा असतो सर्किट मध्ये प्रेझेंटच असतो. म्हणजे आपलं सर्किट स्टार्टच होतं. लक्षात हा पार्ट कसा झाला सोर्सचाच पार्ट झालेला आहे. काय झालेला आहे सोर्सचाच पार्ट झालेला आहे. डायग्राम घ्या.
लक्षात आले सगळ्यांच्या? व्होल्टेज सोर्स करंट सोर्स कळाले. आता विदाउट इंटरनल रेजिस्टन्स व्होल्टेज सोर्स किंवा करंट सोर्स प्रेझेंट नसतो. इन केस ऑफ व्होल्टेज सोर्स इंटरनल रेजिस्टन्स इज ऑलवेज कनेक्टेड इन सिरीज. इन केस ऑफ व्होल्टेज सोर्स internal resistance is always connected in series. In case of current source, internal resistance is always present in parallel. In case of voltage source, internal resistance is denoted by RS. In case of current source, internal resistance is denoted by RSH. RSH. Concept clear सगळ्यांचा? Now give the heading. Voltage source to current source conversion. Voltage source to current source conversion. Voltage source to current source conversion. ओके. आता इथे स्टेप्स थोड्या कॉम्प्लिकेटेड वाटतात वाचताना, पण न्यूमरिकल एकदम सोपे आहे त्याचे. झाले का तुमच्याकडे? नाही झाले नाही. ठीक आहे. त्याचे न्यूमरिकल दिसायला खूप थोडंसं कॉम्प्लिकेटेड दिसतात त्याचे स्टेप्स, पण न्यूमरिकल एकदम सोपे. त्याचे एक सिंपल टेक्निक सांगतो तुम्हाला. काय दिलेलं असतं, तर आपल्याला एक व्होल्टेज सोर्स दिलेला असतो. एक व्होल्टेज सोर्स दिलेला असतो आपल्याला, प्लस मायनस मध्ये दिलेला आहे व्होल्टेज सोर्स. हा व्होल्टेज सोर्सच्या नेहमी सिरीज मध्ये एक रेजिस्टन्स हा ड्रॉच करायचा, विसरायचं नाही, ड्रॉ करायचं. ठीक आहे. आणि त्याला नाव द्यायचं आर एस. लक्षात? काही जागी आर एस सी पण म्हणतात सिरीज. काही जागी काय म्हणतात आर एस एच. एस एच फॉर शंट. ठीक आहे. तर आर एस हा नेहमी त्याच्यासोबत प्रेझेंट असतोच. तो काही लांब होणार नाही त्याच्यापासून, तो तिथे नेहमी प्रेझेंट असणार म्हणजे असणारच. लक्षात? तो हा दिलेला जो व्होल्टेज सोर्स आहे, या व्होल्टेज सोर्सला आपल्याला कन्वर्ट करायचे. आता कशामध्ये कन्वर्ट करायचे? करंट सोर्स मध्ये कन्वर्ट करायचे. आता करंट सोर्स मध्ये कन्वर्ट करायचे, तर करंट सोर्सची डायग्राम कशी असणार आहे? तर इथे हा करंट सोर्सचा सिम्बॉल असेल. देन पुढे बाय डिफॉल्ट इंटरनल रेजिस्टन्स प्रेझेंट असणार. इट इज कॉल्ड एज RSH. काय असेल त्याच्यात? RSH. आता सोर्स मधून करंट मध्ये जाताना, व्होल्टेज मधून करंट मध्ये जाताना किंवा करंट मधून व्होल्टेज मध्ये येताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. लक्षात? एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, इथे RS इक्वल्स टू RSH असते. लक्षात? RS इक्वल्स टू RSH असणार आहे, म्हणजे इंटरनल रेजिस्टन्सची व्हॅल्यू ही सारखीच असणार आहे. जर इथे 5 ओहम दिलेला आहे तुम्हाला न्यूमरिकल मध्ये, तर तो 5 ओहम